Hello student, we are discussing the points GPU, that is general purpose utilities. So in the previous video lectures that we studied, so many general purpose utilities. From that, banner, cal, date, BC, these all are the utilities that is provided by Linux operating system. Here it is. These all are the utilities like banner. Next one is the cal, that is calendar. Next one is for date. Then BC, that is a basic calculator. Next, that is who. So today we will discuss some more utilities or commands. From that, the first one is the who, and that first one is the who. So this who is the utility, or it is a command that is used to get the idea or knowledge or information about the users who are currently logged into the system. This who command is beneficial, it is useful in network. So in a multi user or in multi programming environment, it performs a important role because our Linux operating system is a server operating system. So it provides a service to the so many users, so many clients, and that clients are actually that is on working, or they are on a terminal. Using a terminal, they are sending their request. So what is terminal? Terminal is nothing but it is a computer, or it is an electronic device that is used to send a command to the other computer. That computer is server. So to get that idea, just watch this picture. So in this picture, this is the server. And on this server, the operating system that is installed, that is the Linux operating system. And all other are the clients. So we also called this client, this machine also as a terminal. बघा मित्रांनो, आपण हू ही कमांड इथं अभ्यासणार आहोत. तर हू मराठीमध्ये शब्दशः त्याचा आपण अर्थ घेतला तर कोण. तर ही कमांड आपल्याला काय माहिती देते जेव्हा तुम्ही ही कमांड अप्लाय करताय शेल प्रॉम्प्टला. तर ही कमांड काय माहिती देते, तर कोण कोण यूजर सध्या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर करत आहेत. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम ही सर्व्हरवरती काम करणारी, सर्व्हरमध्ये वापरण्यात येणारी ऑपरेटिंग सिस्टीम आहे. साहजिकच सर्व्हर म्हणजे सर्व्हर सर्व्हिस प्रोव्हाइड करतं क्लायंट्सला, त्यामुळे क्लायंट्सची अकाउंट्स सर्व्हरवरती असतात. तर अकाउंट्स किती जणांचे असतील, पण कोणता यूजर सध्या त्या सिस्टीमवरती लॉग इन झालं आहे, जो लॉग इन झाला आहे, जो सध्या काम करतो आहे, त्यांची माहिती जर पाहायची असेल तर त्यासाठी हू ही कमांड वापरण्यात येते. जेव्हा तुम्ही हू ही कमांड द्याल, आपण ते पुढं पाहणार आहोत. जेव्हा तुम्ही ते अप्लाय कराल तेव्हा त्याचं ॲन्सर काय आहे, ते रिझल्ट काय ते बघणार आहोत. तर त्याच्या अगोदर हा एक कन्सेप्ट थोडासा तुम्हाला माहिती असायला हवा. त्याच्यामध्ये टर्मिनल हा एक पॉईंट येते. सो टू गेट आयडिया अबाउट दॅट टर्मिनल, हिअर फर्स्ट अंडरस्टँड इट. तर टर्मिनल म्हणजे काय, तर इथं सर्व्हर दिसतं. सर्व्हर ही एक मशीन आहे. त्याच्यावरती समजा तुम्ही लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केलेली आहे. तुमच्या इथं बाजूला, सर्व्हरच्या बाजूला तुम्हाला क्लायंट्स दिसत आहेत. तर क्लायंट्स हे टर्मिनलसारखेच वर्क करतात. आता टर्मिनल म्हणजे काय, टर्मिनल म्हणजे असा कुठलाही एनी इलेक्ट्रॉनिक मोबाईल, कम्प्युटर डिव्हाइस दॅट इज यूज्ड टू सेंड अ कमांड्स
टू द कम्प्युटर, दॅट कम्प्युटर इज अ सर्व्हर. असं कुठल्या प्रकारचा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जो काय करतो, सूचना कमांड्स देतो, प्रोव्हाइड करू शकतो. ओके, त्याला टर्मिनल्स असं म्हणतात. तर हे जे क्लायंट दिसतात हे सगळे टर्मिनल्सच आहेत, लक्षात ठेवा. ओके, हे ते टर्मिनल्स आहेत. ओके, मग क्लायंट हे इथे बरेचसे टर्मिनल्स किंवा बरेचसे क्लायंट्स आहेत जे त्यांची रिक्वेस्ट पाठवतात. ॲज अ एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हटलं तर समजा तुम्ही जीमेलवरती लॉग इन करताय, तर जीमेल्स हा सर्व्हर आहे, समजा हा सर्व्हर हा जीमेलचा सर्व्हर आहे. आणि हे जे क्लायंट्स आहेत, ते क्लायंट्स म्हणजे काय की जीमेलवरती बऱ्याच जणांचे अकाउंट्स आहेत. मग हे जे क्लायंट्स आहेत हे लोक ह्यांनी समजा ते जीमेलवरती लॉग इन करत आहेत, तर हे क्लायंट्स आहेत. मग ते क्लायंट्स कम्प्युटरचा उपयोग करून किंवा मोबाईलचा उपयोग करून ह्या जीमेल जो का सर्व्हर आहे त्याच्यावरती काय करतील, लॉग इन करतील. तर त्यांना याला टर्मिनल असं म्हणत येतं, ज्याचा उपयोग करून ते त्या सर्व्हरवरती काय होत आहेत, लॉग इन होत आहेत. तर हू जी काय कमांड आहे, ओके बघा, तर हूची कमांड आपण आता अभ्यास करतोय. ओके, तर ही कमांड काय करते, ओके, ही कमांड काय करते, दॅट कमांड डिस्प्ले द इन्फॉर्मेशन ऑफ ओके यूजर दॅट आर करंटली लॉग्ड इन टू द सिस्टीम. जे यूजर सिस्टीममध्ये लॉग इन झालेले आहेत, फक्त अकाउंट असता कामा नये, तर ते सिस्टीममध्ये लॉग इन व्हायला हवेत, त्यांची माहिती दाखवण्याचं काम हू ही कमांड करते. ओके, म्हणजेच काय तर मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टीममध्ये म्हणजे काय तर मल्टिपल युजर्स एका सिस्टीमचा उपयोग करत असतील तर कोण कोण सध्या त्या सिस्टीमचा उपयोग करते हे पाहण्यासाठी फॉर दॅट पर्पज हू कमांड इज व्हेरी युजफुल. सो व्हेन यू अप्लाय दिस हू कमांड, then that command shows their result or output in 4 column, where in that first column it shows login name of the user. बघा, जेव्हा ही तुम्ही कमांड अप्लाय कराल तेव्हा साहजिकच तुम्हाला जे आउटपुट दिसतं, रिझल्ट दिसतो, हा 4 कॉलममध्ये दिसतो. ओके, त्याच्यामध्ये पहिला जो कॉलम आहे, ओके, तर लॉग इन नेम ऑफ द युजर. लॉग इन नेम म्हणजे ज्या युजरनं टर्मिनलचा उपयोग करून सर्व्हरचं अकाउंटवरती जो लॉग इन झाला आहे, ओके, त्याचं जे काय अकाउंटचं नाव आहे, त्या अकाउंटचं नाव म्हणजेच काय त्याचं लॉग इन नेम असतं. ओके, दुसरं काय दाखवतं दुसऱ्या कॉलमला, टर्मिनल लाईन नंबर. साहजिकच तो जो का क्लायंट आहे तो क्लायंट सर्व्हरशी जोडण्यात आलेला असतो आणि तो जोडण्यासाठी म्हणून ओके एका लाईनचा उपयोग करण्यात आलेला असतो किंवा तो जे क्लायंट आहे ती एक टर्मिनल ते जोडण्यात आलेलं असतं. आणि ही जी काय जोडणी आहे, या जोडणी कुठली आहे हे दर्शवण्याचं काम या टर्मिनल लाईन नंबरनं दाखवण्यात येतं. पुढं आहे लॉग इन टाईम ऑफ द युजर इन टू द सिस्टीम. तो युजर आहे, तो युजर त्या सर्व्हरवरती म्हणजे तो क्लायंट त्या सर्व्हरवरती कुठल्या वेळी कोणत्या दिवशी लॉग इन झालेलं आहे ते तिथे असतं. नेक्स्ट रिमोट होस्ट नेम, त्या मशीनचं जे काय नाव आहे, चौथं जे काय दॅट इज नेक्स्ट वन इज मशीन नेम ऑर समटाईम्स इट ऑल्सो शोज द IP ॲड्रेस. ओके, इथं तुम्हाला आउटपुट दिसतंच आहे. HD युजर हे बाहेर गेलं दॅट इज लॉग इन नेम ऑफ द युजर. TTY हे टर्मिनलचं नाव आहे, 7 नंबरचं टर्मिनल आहे ज्याच्यावरून ती व्यक्ती लॉग इन होते आहे. नंतर इथं डेट आणि टायमिंग दिसते आणि राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये :0 असं दिसते. ओके, हे त्या होस्टचं नाव आहे. ओके, बऱ्याचपैकी तुम्ही जर आउटपुट बघायला गेलं तर तुम्हाला अशा प्रकारेच दिसतं. कधी कधी तुम्हाला IP ॲड्रेस पण दिसतो. हे मी तुम्हाला मशीनवरती जेव्हा रन झालं आहे त्याचं तुम्हाला एक इमेज दाखवतो. इथे बघा, मी जेव्हा सेम ही हू कमांड अप्लाय केलेली आहे. हू कमांड हॅविंग देअर ऑप्शन्स ऑल्सो. वेन यू अप्लाय हू विदाउट एनी ऑप्शन, ओके, दॅट आय परफॉर्म इन फर्स्ट. बघा, इथे जर पाहायला गेलं तर तुम्हाला दिसेल ते हू कमांड. ओके, तर हू कमांडच्या इथे बघा, इथे कुठलाच ऑप्शन मी दिलेला नाही आहे. माझ्या अकाउंटमध्ये गेलो आहे आणि मी ती कमांड अप्लाय केलेली आहे. तर इथे तुम्हाला दिसतं बघा, पहिल्यांदा राज. ओके, TTY 7 नंतर दिसतं, म्हणजे पहिला कॉलम जो आहे तो राज दिसतो. ओके, पहिला कॉलम बघा तुम्ही, हा राज दिसतो. राज नंतर परत खाली राज आहे. ओके, तर हे दोन्ही राज काय, तर पहिलं राज हे काय तर ॲक्च्युली मी सर्व्हर मशीनवरतीच काम करतो आहे, त्यामुळे राज हे सुपर युजरचं नाव आहे, रूट युजरचंच नाव आहे. आणि तसं दुसरं राज आहे हे माझं अकाउंटचं नाव आहे, त्यामुळे हे डबल त्याने दाखवले. ओके, डबल त्याने हे दाखवलेलं आहे. ओके, तर त्याच्यासोबत इथे TTY असं दिसते बघा.
तर पहिलं जे काही TTY7 दिसतं हे सर्व्हरच्या संदर्भाने आहे, ते टर्मिनल आहे. ओके, त्या टर्मिनलशी ते जोडण्यात आलेलं आहे. ओके, ही त्याची माहिती आहे. ओके, त्याच्यासोबत ओके ती कुठल्या वेळा जो तो लॉग इन झालेला असेल ते टायमिंग आहे बघा 2020 8/26. ओके, म्हणजे 8वा महिना आहे, 26 ही तारीख आहे, आणि 17:48 ही वेळ आहे. म्हणजे 24 आवर्सचा विचार करता ती वेळ आहे. सेम दुसऱ्या ह्याला बघतोय आपण, राज PTS/0. हा का आहे तर पहिला जो राज TTY7 आहे, ओके, हे दर्शवतं सर्व्हर. ओके, आणि त्या सर्व्हरला आहे, माझा अकाउंट त्याच्यावरतीच आहे, तर त्या सर्व्हरच्या कुठल्या पॉईंटला ओके ते जोडण्यात आलेलं आहे, ते पॉईंटचं ते नाव दिलेलं आहे. सेम मी केव्हा लॉग इन झालो आहे ते टायमिंग सेम आहे. ओके, आणि डेट ही सेम आहे. हे इथे दिसतं तुम्हाला पहिल्या हूमध्ये. तसंच दुसरं तुम्हाला दिसतं बघा, हू मी वापरला आहे विथ ऑप्शन वापरला आहे बघा, एच ऑप्शन असा दिला आहे. ओके, इथं जर तुम्ही पाहायला गेलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, एच हे काय दाखवतं, इट शोज द हेडर. ओके, हे हेडर दाखवतं बघा. म्हणजे पहिल्या हूला ते दाखवत नाही आहे ते, कारण मी एच वापरलेलं नाही आहे. दुसऱ्या इथं एच वापरला आहे, तर हे हेडर दाखवतं. तर त्या हेडरमध्ये तुम्हाला दिसतं बघा आता हे जादाचं नेम, लाईन, टाईम आणि कमेंट असं आलेलं आहे. ओके, तर इथं नेम दिसतं, नेम दॅट इज द नेम ऑफ द युजर्स दोज हू आर करंटली लॉग्ड इन. नेक्स्ट लाईन, ओके, म्हणजे जी काय लाईन असेल ज्याच्याशी जोडण्यात आलं आहे ते. नेक्स्ट द टाईम. ओके, अँड लास्ट वन इज द कमेंट. त्या कमेंटमध्ये एकतर त्या ज्या मशीन, प्रत्येक मशीनला नाव असतं, त्या मशीनचा उपयोग करून ओके एखादा युजर सर्व्हरशी कनेक्ट होतो आहे, त्या मशीनचं नाव किंवा IP ॲड्रेस पण तिथे देण्यात येतो. त्याच्यापुढं परत एक देण्यात आलेलं आहे बघा, मी परत पुढचा ऑप्शन वापरला आहे, Who-Q असं वापरण्यात आलेलं आहे. ओके, -Q. तर Who-Q हे काय दर्शवतं, तर टोटल युजर आकडा त्यांची नावं आणि टोटल युजर किती लॉग इन झाले ते दाखवते. तुम्हाला दिसतं बघा राज. तर पहिलं राज हे सुपर युजर किंवा रूटचं नाव आहे, आणि दुसरं राज हे मी स्वतः आहे. ओके, नंतर युजर्स किती टोटल युजर्स आहेत, तर 2 युजर्स आहेत. ओके, हे तुम्हाला दिसतं. ओके, ह्याच्या पुढं परत ते TTY म्हणून आहे. TTY हा पॉईंट्स आपण पुढचा जो काय एक कन्सेप्ट बघणार आहोत त्याच्या संदर्भानं ते आहे, ते तुम्हाला त्याच्याशी मी नेक्स्ट जेव्हा येईल तेव्हा मी त्याच्याशी तुम्हाला सांगेन, त्याच्याशी डिस्कस करेन. ओके, तर इथे बघा, ओके, किंवा इथे सुद्धा जर बघितलं तुम्ही तर इथे दिसेल हू अप्लाय केल्यानंतर लॉग इन नेम ऑफ द युजर दिसतं, नंतर कुठल्या टर्मिनलची जोड आहे त्या टर्मिनलचं नाव, लॉग इन डेट अँड टाईम दिसतं, आणि नंतर त्या रिमोट जो काय आहे दूरवरचा जो का मशीन आहे त्याचं नाव किंवा त्याचा IP ॲड्रेस आपल्याला पाहायला मिळतो.